नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाताना आपण पाहणार आहोत 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरचा राज्याचा साप्ताहिक हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये सध्या एक हलक्या पद्धतीचा WD आहे. ते या WDमुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी व काही ठिकाणी मैदानी जे भाग असतील त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर देशाचा जो उत्तरी भाग असेल, जम्मू काश्मीर लेह लडाख या भागामध्ये एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे. म्हणजे पश्चिमी आवर्त हा जो येणार असेल तो अतिशय तीव्र स्वरूपाचा पश्चिमी आवर्त आहे. या पश्चिमी आवर्तामुळे हिमालयाच्या जे रांगा असतील त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मैदानी भाग असेल त्या ठिकाणीही पाऊस आणि थंडीची तीव्र लाट उत्तर भारतासह राज्यामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये याच्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्राचाही बहुतांश भागामध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेला वारं जे आहे ते वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसाही थंडी जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दलचा विचार केला. सध्या WD हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे. याचबरोबर जसं हा WD पुढे जाईल तसं उत्तर भारतामध्ये कोरडे आणि थंडगार वारे हे राज्याच्या दिशेला अजून जास्त प्रमाणाने वाहण्याची दाट शक्यता आहे. सध्या जर पाहिलं उत्तरेकडून जे वारा आहे ते मध्य प्रदेश याचबरोबर उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल छत्तीसगड पासून परत एकदा राज्यभरामध्ये येत आहेत. तर या वाऱ्याच्या प्रभावाने विदर्भ असेल, हा विदर्भामध्ये थंडी ही एकदम सक्रिय झाली आहे. त्यामुळे गोंदिया असेल, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये थंडीची तीव्र लाट आज दिवसभर पाहायला मिळाली. येणाऱ्या 24 तासामध्ये थंडीची तीव्र लाट पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि बंगालचा उपसागर असेल या दोन्ही समुद्रामध्ये सध्या कोणतीही ऍक्टिव्ह सिस्टम्स नाही. मात्र जसं दिवस पुढे सरकतील म्हणजे डिसेंबर महिना पुढे सरकेल, डिसेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये एक सिस्टम्स डेव्हलप होण्याची दाट शक्यता आहे. सध्या स्थितीला आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा जर विचार केला, आज सर्वाधिक कमी तापमान हे गोंदियामध्ये पाहायला मिळालं. या भागामध्ये भंडारा आणि गोंदिया या भागात जवळपास 8.2 डिग्री सेल्सिअस एवढे निचांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याच्या खालोखाल जर पाहिलं तर नागपूरमध्येही 8.5 डिग्री सेल्सिअस एवढं निचांकी तापमान त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर अमरावतीमध्ये 9.8 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 10.2 डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरीमध्ये 11.6 डिग्री सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये जवळपास उत्तरेचा भाग असेल 11.4 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 11.8 डिग्री सेल्सिअस, यवतमाळ 11 डिग्री सेल्सिअस, अकोला 11.5 डिग्री सेल्सिअस, वाशिम 11.6 डिग्री सेल्सिअस. याच नांदेडचा उत्तरेचा किनवट असेल या ठिकाणी जवळपास 8.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे. तसेच हिंगोली 11.2 डिग्री सेल्सिअस, परभणी 11.5 डिग्री सेल्सिअस, लातूर 13.2 डिग्री सेल्सिअस, बीड 12.0 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 12.9 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 13 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर जळगाव 12.2 डिग्री सेल्सिअस, तसेच मालेगाव, नाशिक या ठिकाणी जवळपास 11.6 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर नंदुरबार 15 डिग्री सेल्सिअस, नाशिक शहर असेल 12.6 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगर 12.5 डिग्री सेल्सिअस, जेऊर तसेच करमाळा 10.0 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 12.4 डिग्री सेल्सिअस, मोहोळ 12.6 डिग्री सेल्सिअस, सोलापूर शहर असेल 17.5 डिग्री सेल्सिअस, सांगली शहर 15.3 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 16.6, सातारा 14.3, महाबळेश्वर, शिरवळ, वाई या ठिकाणी जवळपास 13 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पुणे शहर असेल, शिवाजीनगर या ठिकाणी जवळपास 12.9 डिग्री सेल्सिअस, तसेच मगरपट्टा सिटी 16.9 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर मुंबईचा उत्तरेचा भाग असेल डहाणूमध्ये 18.2, पालघर 18.3, मुंबई शहर असेल 20.3, याचबरोबर अलिबाग 18.3, रत्नागिरी 22.4, राजापूर पाचल 20.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सर्वाधिक कमी तापमान हे विदर्भात पाहायला मिळालं. याचबरोबर येणाऱ्या आठवड्याचं जर पाहिलं म्हणजेच उद्याच दिवसात जर पाहिलं 8 डिसेंबरला विदर्भातील भंडारा, गोंदिया या भागामध्ये 10 ते 12 म्हणजे जवळपास 8 ते 9 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल.
विदर्भाचा उत्तरेचा भाग असेल, अमरावती नागपूरचा उत्तर भाग असेल, या भागामध्येही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. अकोला, वाशिम, गडचिरोलीचा यवतमाळचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणीही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर अकोला, अमरावती, तसेच वर्धा, याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळचा बहुतांश भाग, गडचिरोली दक्षिण भाग, नागपूर या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. जालना, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा जो पूर्व भाग असेल, तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवचा दक्षिण भाग असेल, तसेच सोलापूर, सांगलीचा पूर्व भाग असेल, साताराचा उत्तर भाग असेल, याचबरोबर पुणे पूर्व असेल, नाशिक घाटमाथ्याचा भाग आणि धुळे या भागाचा जर विचार केला, या भागामध्येही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. जळगाव, धुळेचा काही प्रमाणामध्ये पूर्व भाग असेल, याचबरोबर नाशिकचा पूर्व भाग असेल, तसेच छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर अहिल्यानगर, पुण्याचा पूर्व भाग असेल, साताराचा उत्तर भाग असेल, सोलापूरचा उत्तर भाग असेल, तसेच बीड असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सोलापूरचा बहुतांश जो पूर्व भाग असेल, याचबरोबर पुणे पूर्व असेल आणि नाशिक जिल्हा या भागात जर पाहिलं, या भागामध्येही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच सांगलीचा पश्चिम भाग असेल, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम आणि घाटमाथ्याचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये जर पाहिलं 14 ते 16 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग असेल, शिराळा तालुका असेल, वाळवाचा काही भाग असेल, याचबरोबर कोल्हापूरचा बहुतांश भाग असेल, या भागात पाहिलं 16 ते 18 डिग्री सेल्सिअस. तसेच डहाणू, ठाणेचा पूर्व भाग असेल, या भागामध्येही 16 ते 18 आणि समुद्र सपाट संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये जवळपास 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर 9 तारखेचा विचार करा, 9 तारखेला बहुतांश संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा पुण्याचा पूर्व भाग असेल, याचबरोबर सातारा पूर्व, सोलापूर पूर्व, सांगलीचा उत्तर भाग असेल, याचबरोबर अहिल्यानगर या भागात जर पाहिलं, या भागात जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल, म्हणजेच लातूर असेल, धाराशिव, तसेच सोलापूरचा दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जत तालुका असेल, कवठेमहांकाळ तालुका असेल, सातारा उत्तर असेल, याचबरोबर पुणे पूर्व असेल, नाशिक पश्चिम असेल, या भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच सांगलीचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर घाटमाथ्याचा संपूर्ण भाग असेल, या भागात 14 ते 16 डिग्री सेल्सिअस आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीचं पाहिलं जवळपास 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. थंडीमध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. याचबरोबर 10 तारखेचा विचार केला, 10 तारखेला सर्वाधिक कमी तापमान हे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकच्या भागामध्ये राहण्याची शक्यता. या भागामध्ये जवळपास 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर बीड आणि धाराशिवचा उत्तर भाग असेल, या भागामध्येही 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर असेल, सातारा, सांगलीचा उत्तर भाग असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, या भागामध्येही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगलीचा पश्चिम, सातारा पश्चिम आणि घाटमाथ्याचा भाग, पुणे पश्चिम आणि ठाण्याचा पूर्व भाग असेल, या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. कोकणाचा विचार केला, कोकणाचा बहुतांश जो उत्तर भाग असेल, या भागामध्ये 16 ते 18 डिग्री सेल्सिअस आणि दक्षिण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये 18 ते 20, काही ठिकाणी 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचबरोबर आपण 11 तारखेचा विचार केला, थंडीमध्ये अजून तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये तरी संभाजीनगरचा बहुतांश भाग, जालना, बीडचा बहुतांश भाग, धाराशिवचा उत्तरेचा भाग असेल, सोलापूरचा उत्तर भाग असेल, सांगलीचा उत्तर भाग असेल, सातारा उत्तर, पुणे पूर्व आणि अहिल्यानगर, नाशिकचा बहुतांश भाग, या भागामध्येही तापमान अजून कमी होणार आहे. जवळपास 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर भंडारा, गोंदिया, नागपूरचा उत्तर भाग, या भागामध्येही 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर विदर्भ, संपूर्ण खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्येही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. घाटमाथ्याचा भाग असेल, या भागामध्ये जर विचार केला तर 12 ते 14 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर कोल्हापूर शहर असेल, सांगलीचा पश्चिम भाग असेल, ठाणे, रत्नागिरीचा उत्तर भाग असेल, रायगडचा पूर्व भाग असेल आणि ठाणे जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, या भागामध्येही 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. संपूर्ण समुद्र सपाटीचा भाग जर पाहिला, या भागामध्ये 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. काही भागात विचार केला तर 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच
12 तारखेचा विचार केला, 12 तारखेला ही संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण खानदेश या भागामध्ये 10 ते 12, मात्र नाशिक, अहिल्यानगर, याचबरोबर बीडचा बहुतांश भाग असेल, धाराशिवचा उत्तर भाग असेल, परभणीचा पश्चिम भाग असेल, जालना दक्षिण असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. राज्याचा इतरत्र भाग जर पाहिला म्हणजे कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं तर 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. कोकणाचा दक्षिण भाग जर पाहिला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या भागामध्ये 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. घाटमाथ्याचं पाहिलं, घाटमाथ्यामध्येही 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचबरोबर हे होतं 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरचा हे होतं 8 डिसेंबर ते 12 डिसेंबरचा संपूर्ण राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.